महाराष्ट्रात स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर आणि 1990 नंतर अशा तीनही कालखंडात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालट झाली. त्याचे परिणाम समाजातील सगळ्या जातीतील लोकांना भोगावे लागले. त्यातून मराठा समाजही सुटू शकलेला नाही. खापर पंजोबांकडे असलेल्या शेकडो एकर जमिनींचे तुकडे होत होत आता खापर पंतूकडे किती जमीन आहे हे बघितलं तर लक्षात येते की सर्वसामान्य मराठा समाजाला शेतीतून घर चालवण्या इतके देखील उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे त्याला शेतीधंदा सोडून खासगी नोकरीकडे लक्ष द्यावं लागलं. 50-60 वर्षापूर्वीपर्यंत सर्वसामान्य मराठा समाजाकडे असलेल्या शेकडो एकर शेत जमिनी गेल्या आणि जेमतेम जमिनीचे तुकडे आत्ताच्या बहुसंख्य सर्वसामान्य मराठा कुटुंबाच्या वाट्याला आलेत. त्यामुळे अशा या मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला सर्वार्थानं प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यासाठीच त्र्यंबक रोडवर साकारण्यात येत असलेल्या वसतिगृहाची मदत होणार आहे. या वसतिगृहाच्या निमित्तानं शहरात शिक्षण घेण्याची आणि त्यासाठी रहिवास मिळवण्याची मोठी अडचण दूर होणार आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून समाजातील अनेक गुणवंतांना प्रोत्साहन मिळेल आणि याच वसतिगृहातून चांगले प्रशासकीय अधिकारी, नोकरदार, व्यावसायिक, राजकारणी घडतील अशी अपेक्षा आहे. त्र्यंबक रोडवरील मराठा वसतिगृहाच्या इमारतीत अशा असतील सुविधा: 500 मुलांचे वसतिगृह, 500 मुलींचे वसतिगृह, 300 विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका, 50 अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मीटिंग हॉल, विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ठरेल असे वातावरण, लिफ्टची व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीसी कॅमेऱ्याच्या माध्यमातून इमारतीवर वॉच, इमारतीच्या परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, अंतर्गत कुंपण भिंत, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधायुक्त फर्निचर, इमारतीच्या परिसरात आकर्षक बगीचा, वृक्षवल्लींची मांदियाळी. त्र्यंबक रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या परिसरात इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. गट क्रमांक 1056 आणि 1057 मधील 0.60 हेक्टर म्हणजेच 1.50 एकर म्हणजे 6000 चौरस मीटर जागेत हे वसतिगृह साकारण्यात येते. पुणे स्थित छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या ताब्यात ही जागा आहे. तथापि ही जागा कमी पडणार असून अतिरिक्त जागेसाठी याच गट क्रमांकामधील बाजूची 0.50 हेक्टर म्हणजेच 1.25 एकर म्हणजे 5000 चौरस मीटर जागेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. हा संपूर्ण प्रकल्प 158,99,90,830 रुपयांचा असेल. ब्युरो रिपोर्ट.